श्री स्वामी समर्थ मित्रांनो, श्रद्धा आणि भक्तीचे सामर्थ्य याबद्दल स्वामी समर्थ काय संदेश देणार आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत। श्री स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार श्रद्धा म्हणजे पूर्ण विश्वास आणि भक्ती म्हणजे नितळ प्रेम व समर्पण हे मानवी जीवनातील सर्वात मोठे आधारस्तंभ आहेत। स्वामी नेहमी सांगतात की केवळ देवाची पूजा करणे म्हणजे भक्ती नव्हे, तर तुमच्या मनात त्यांची उपस्थिती सदैव असणे महत्त्वाचे आहे। 1. अढळ श्रद्धेची आवश्यकता। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या वचनाचा अनुभव घेण्यासाठी तुमच्या मनात स्वामींबद्दल अढळ आणि निरपेक्ष श्रद्धा हवी। संकटे येतात आणि जातात, पण तुमची श्रद्धा ढळू नये। श्रद्धा म्हणजे केवळ चांगले घडेल तेव्हा आठवण करणे नव्हे, तर अत्यंत कठीण प्रसंगातही स्वामी माझी काळजी घेतील हा पूर्ण विश्वास ठेवणे होय। ही दृढ श्रद्धाच तुम्हाला मोठ्या संकटातून बाहेर काढते। 2. भक्तीचे स्वरूप। नामस्मरण। स्वामींच्या नामाचा श्री स्वामी समर्थ जप करणे ही भक्तीची सर्वात सोपी आणि प्रभावी पद्धत आहे। नामस्मरणात इतकी शक्ती आहे की ते मनातील भीती आणि नकारात्मक विचार दूर करते। कर्तव्य। केवळ पूजा करणे म्हणजे भक्ती नव्हे, आपले दैनंदिन कर्म उदाहरणार्थ काम, अभ्यास, कुटुंब, जबाबदारी प्रामाणिकपणे करणे आणि त्यात सेवाभाव ठेवणे ही खरी भक्ती आहे। समर्पण। तुमच्या जीवनातील चांगले वाईट सर्व क्षण, आनंद आणि दुःख स्वामींच्या चरणी समर्पित करा। एकदा समर्पण केले की चिंतेचा भार स्वामी उचलतात आणि तुम्हाला मनशांती मिळते। 3. फळ आणि आशीर्वाद। जे भक्त नितळ मनाने स्वामींची भक्ती करतात त्यांना स्वामी त्वरित प्रतिसाद देतात आणि ते नेहमी त्या भक्तांचे रक्षण करतात। श्रद्धा आणि भक्तीमुळे केवळ भौतिक सुख मिळत नाही, तर जीवनातील आध्यात्मिक प्रगती आणि आत्मिक शांती आणि अंतिम मुक्तीचा मार्ग मिळतो। सारांश। स्वामींचा संदेश स्पष्ट आहे, तुम्ही मला विसरू नका, मी तुम्हाला कधीच विसरणार नाही। तुम्ही जितक्या दृढपणे माझ्यावर विश्वास ठेवाल तितकी माझी शक्ती तुमच्यासोबत असेल। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।